शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, किसान पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप 2024 साठी शेतकऱ्यांना आपल्या कृषी विद्यापीठाचे जे संशोधन आहे ते शेतकऱ्यांना समजण्यासाठी व त्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी आपण जून व जुलै महिन्यामध्ये खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 हा एक पूर्ण महिन्याचा आयोजित केलेला आहे. तर या सदर कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास अगणित विकास. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या जाळांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा असेल गौरवपीठ, असेल गौरवपीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद दीपक सर. शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज दिनांक 18 जून 2024 रोजीचा आपला जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रात आलं आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं एक महत्वाचं पीक म्हणजे भात पीक. तर या भात लागवडीच्या विविध सुधारित लागवड पद्धती याविषयी आपण आज व्याख्यान ठेवलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र काशीद सर. नरेंद्र काशीद सर हे प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ
जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. सरांचं काशी सर हे गेले 18 वर्ष भात पिकामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या 18 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी भाताच्या अनेक वाण विकसित करण्यासाठी हातभार लावलेला आहे. त्याच्यामध्ये फुले मावळ असेल, फुले राधा असेल, सह्याद्री असेल, त्यानंतर फुले कोलम असेल, आणि आता यावर्षीच त्यांच्या संशोधन केंद्राकडनं त्यांचा त्यांचा सहभाग असलेली फुले मावळ 7 हा नवीन वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित केला गेला आहे. सरांनी भात पिकामध्ये एकूण 40 शिफारशी या दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आदर्श रोपवाटिकेची निर्मिती, रोपवाटिकेतील तण नियंत्रण, त्यानंतर रोपवाटिकेतलं खत नियंत्रण, त्याचबरोबर पुनर्लागवडीनंतरचं भाताचं खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, अशा विविध जवळजवळ 40 शिफारसी सरांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सरांचे 80 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये शास्त्रीय प्रबंध सादर केलेले आहेत. त्याचप्रमाणे 100 पेक्षा जास्त विस्तार लेख शेतकऱ्यांसाठी त्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रक्षेत्र अधिकारी हा पुरस्कार त्यांना मागील वर्षी प्रदान केला आहे. तर आपल्या कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरू केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी नरेंद्र काशीद सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. काशीद सर प्लीज. नमस्कार सर. सर व्हिडिओ स्टार्ट होत नाहीये. 1 मिनिट मी बोलतो आणि मग नमस्कार सर. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. पश्चिम पट्ट्यातलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भात हे अत्यंत महत्वाचं पीक आहे आणि आपण सर्वसाधारणपणे पारंपरिक पद्धतीने भात उत्पादक शेतकरी हे या पिकाची लागवड करताना आपल्याला दिसतात आणि साहजिकच याच्यामुळे उत्पादकतेवर आपल्याला परिणाम झालेला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. तर आज आपण सगळ्यात महत्वाचं बघणार आहोत की ह्या भात पिकामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही सुधारित भात लागवडीच्या पद्धती आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो हे आजच्या या आपल्या व्याख्यानामध्ये आपण बघणार आहोत. तर मी भालेराव सरांना विनंती करतो की मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो. हो सर. दिसतंय का सर? हो सर, करा, सुरू करा. धन्यवाद. शेतकरी बंधूंना आपण सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम पट्ट्यामधलं पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं पीक हे भात आहे आणि मी आता जे काही आपल्याला स्लाइडवर दाखवलेलं आहे या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे की कशा प्रकारच्या आपल्या महिला भगिनी ह्या लागवड करत आहेत. तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला दिसते का की ह्या सर्वजण प्रामुख्यानं जी काही हातामधले रोपं आहेत ही रोपं सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 महिन्याची आहेत. म्हणजे रोपांचं वयच हे मुळामध्ये 1 महिन्याच्या पुढे गेलेलं आहे. आणि साहजिकच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ही शिफारस आहे की हळवा वाण हा साधारणतः 21 ते 23 दिवसांनी लागवड करण्यासाठी वापरावा. 23 ते 27 दिवसांनी मध्यम मुदतीचा किंवा निमगर्भ प्रकारातले वाण वापरावे, ज्याच्यामध्ये आपली इंद्रायणी आहे, फुले समृद्धी आहे, भोगावती हे जे काही वाण आहेत हे वाण आपण पुनर्लागवडीसाठी वापरावेत. आणि गरव्या प्रकारातले जे वाण आहेत जे उशिरा लागवड आपण त्याच्यामध्ये करतो, ज्याच्यामध्ये आता भालेराव सरांनी विशेष त्याचा उल्लेख केला, फुले मावळ 7 जी यावर्षी विद्यापीठाच्या आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा हा वाण आत्ताच नुकत्याच झालेल्या अकोला येथे जो जॉईंट अॅग्रोस्को झाला त्याच्यामध्ये तो प्रसारित झालेला आहे. असे गर्भ प्रकारातले वाण हे सर्वसाधारणपणे 27 ते 30 दिवसाची जी काही रोप आहेत ती आपण पुनर्लागवडीसाठी आणणं गरजेचं आहे. तर मुळामध्ये याच्यामध्ये पाहिलं तर रोपांचं वय हे आपल्याला जास्त दिसून येत आहे. एक आणखीन एक शिफारस याच्यामध्ये महत्वाची अशी आहे की समजा रोपांचं जास्त रोपं असलेली जर आपण रोपं ही भात लागवडीसाठी आणलं तर काय होतं, तर शेतकरी बंधूंना ह्याच्यामध्ये मुळामध्ये अशी रोपं जर लावली तर ह्याच्या उत्पादनामध्ये ही घट आपल्याला आढळलेली दिसून आलेली आहे. म्हणजे याच्या संदर्भामधला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ म्हणजे या संशोधन केंद्रामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रयोग घेतला आणि त्या ठिकाणी 14 दिवसाची, 21 दिवसाची, नंतर 28 दिवसाची, 35 दिवसाची, 45 दिवसाची रोपं ज्यावेळेस आम्ही लागवडीसाठी वापरली
त्या ठिकाणी. तर एक गोष्ट निदर्शनास आली की जसं जसं रोपांचं वय 1 महिन्याच्या वरती गेलं तसं तसं त्याच्या उत्पादनामध्ये 15%, 30%, आणि ज्यावेळेस आपण 45 दिवसाची रोपं वापरतो त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली की निम्म्यापेक्षा जास्त उत्पन्न घटलेलं दिसून आलं. म्हणजे याचा अर्थ योग्य वयाची रोपं मगाशी मी जी वाणानुसार निर्देशित केलेली आहेत ती रोपं वापरणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला दिसत आहे की कुठल्याही प्रकारचं लागवड ओळीतलं अंतर ह्या महिला भगिनी इथं या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीयेत की त्या अनियंत्रित पद्धतीने या ठिकाणी लागवड सुरू आहे. आता मला सांगा बरं, अशी जर रोपं आणि मुळामध्ये रोपं लावतानाची संख्या बघा बरं किती आहेत. 8-8, 9-9 रोपं त्या ठिकाणी लावलेले आहेत. प्रत्यक्षात आपली शिफारस आहे 2 ते 3 रोपं. मग ह्याच्यामुळेच आपल्याला लागणाऱ्या निविष्ठा ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये दुप्पटीने लागतात आणि मग आपण म्हणतो भातशेती आपल्याला परवडत नाही. तर हे जे आहे याला म्हणायचं अनियंत्रित लागवड. आता ह्याच्यामुळे काय होत असेल, तुम्ही सरळ बघता की ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं तण नियंत्रण करणं अत्यंत अवघड आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणची असं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये खतं देणं अवघड आहे. तिसरं, ह्याला मिळणारा प्रकाश, याला मिळणारी हवा, खेळती हवा ही कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि साहजिकच येणारी उत्पादकता ही किंवा त्या रोपांची संख्या आहे ही अनियंत्रित लावल्यामुळं फुटवा कमी दिसणार आहे. आतली जी रोपं आहेत त्यातली एकाच ठिकाणी जास्त लावली गेले असल्यामुळं तर आतल्या रोपांना फुटवाच येणार नाही आणि ह्याच्यामुळं आपल्याला उत्पादकतेवर आपल्याला परिणाम झालेला दिसून येईल. म्हणजे ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर नियंत्रित पद्धतीने आपण लागवड केली पाहिजे. आणि ही बघा नियंत्रित पद्धत ज्या ह्याच्यामध्येच आपल्या बाकीच्या महिला भगिनी आहेत ह्या नियंत्रित पद्धतीने लागवड करतात. दोरीवरची लागवड आपण या ठिकाणी बघत आहोत शेतकरी बंधूंनो. बघा बरं कसं की या ठिकाणी ही मण्यांची दोरी आहे. मी ज्याच्यावरनं हा बाण फिरवतोय ती म्हणजे मण्यांची दोरी आहे. ह्या दोरीवर आपण काय केलेले आहेत की आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हळवे वाण हे 15 बाय 15 सेंटीमीटरवर लावतात. म्हणजे 2 मण्यांमधलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवलेलं आहे आणि 2 रोपांमधलं अंतर हे परत 15 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे हे सरळ सरळ ओळीतलं अंतर 15 सेंटीमीटर आणि मण्यातलं अंतर 15 सेंटीमीटर. म्हणजे ह्याच्यावरनं एक निर्देशित झालं की हळवा वाण हा 15 बाय 15 सेंटीमीटरवर लावावा आणि निमगर्व आणि गर्वे वाण किंवा जे काही हायब्रिड्स आहेत त्याच्यामधले हे सगळे वाण हे 20 बाय 15 सेंटीमीटरवर लावणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं की आता हे अशा पद्धतीने जर लागवड आपण केली तर ह्या ठिकाणी बघा रोपांची संख्याही मर्यादित आहे. 2 रोपं एका ठिकाणी लावताना ही महिला भगिनी आपल्याला दिसत आहे. ह्याच्यामुळं काय होईल की ह्याच्यामधले आंतरमशागत करणं किती सोपं होऊन जाईल, तण नियंत्रण करणं सोपं होऊन जाईल. ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला खतं द्यायची असतील तर खतं देणं किती संयुक्त होईल आणि प्रत्येक रोपाला येणारा हा फुटवा हा समसमान असेल, ते एकाच वेळी फुलोऱ्यावर येणार आणि साहजिकच मिळणारं उत्पन्न हे आपल्याला जास्त मिळणार. म्हणून शेतकरी बंधूंनो, लागवड ही नियंत्रितच असणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं उत्पन्न 100% कमी होणार हे निश्चित. त्याच्यामुळे आपण हे नियंत्रित लागवडीचं जे काही सूत्र आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या शेतावर वापरलं गेलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की ह्याच्यामध्ये 2 मजूर जास्त लागतात. परंतु शेतकरी बंधूंनो, 2 मजूर जरी जास्त लागले ही आपली संकल्पना आहे प्रत्यक्षामध्ये, तसं मुळामध्ये नसतं. उलट 2 मजूर हे अतिशय फायदेशीर ठरणार आहेत तुम्हाला. याच्यामध्ये ओळीत लागवड केल्यामुळे उत्पन्न वाढणार आहे आणि या 2 मजुरांचा आलेला खर्च हा कुठं निघून जाईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळं हे कारण न देता तुम्ही या वर्षीपासून सगळ्यांनी नियंत्रित सुधारित भात लागवड करणं हे गरजेचं आहे. आता मुळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अशा प्रकारची आपण नियंत्रित लागवड करण्यासाठी योग्य वयाची रोपं करणं गरजेचं आहे. तुमच्या रोपवाटिका मागे आपण ज्यावेळेस हा वेबिनार घेतला त्याच्यामध्ये आवर्जून सांगितलं होतं की गादी वाफ्यावर टाका आणि असे गादी वाफ्यावर रोपवाटिका टाकल्यानंतर हे ओळीमध्ये पेरा सांगितलं होतं. ओळीमध्ये पेरल्यानंतर अशा प्रकारची रोपवाटिका तयार झाली तुमची. रोपवाटिका तयार झाल्यानंतर ह्याच्यावर आपण ज्यांनी कोणी ही रोपवाटिका तयार केलेली आहे त्यांनी मागे मी ज्यावेळेस सांगितलं होतं त्या पद्धतीने 100% तुम्ही तण नियंत्रणासाठी गोल या जे काही तणनाशक आहे याचा वापर तुम्ही केलेला असणारच आहे. तर त्याच्यामुळं किंवा गोल नसर मिळालं तर त्यावेळेस आपण सांगितलं होतं प्रेटिला क्लोरचा तुम्ही आवर्जून वापर करा. तर या 2 तणनाशक अतिशय प्रभावी ठरलेली आहेत आणि अशा प्रकारे ही तयार झालेली रोपवाटिका आणि त्यानंतरचं खत व्यवस्थापन हेही मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. तर अशा प्रकारे ही रोपवाटिका तुम्ही तयार केलेली आहे. काही शेतकऱ्यांची ही रोपं लावून कदाचित 15 दिवस झालेलेही असतील तर त्यांनी नत्र खताचा हप्ता देणं गरजेचं आहे. ते नत्र खताचा हप्ता मी मागे वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की 500 ग्रॅम नत्र प्रति गुंठा हे रोपवाटिकेमध्ये टाकणं गरजेचं आहे. युरियाच्या स्वरूपामध्ये तुम्ही जर हे नत्र खत दिलं तर निश्चितपणे रोपांना फायदेशीर ठरेल. तर हे तुम्ही आवर्जून तुम्ही करा
हे भात रोपवाटिका खत व्यवस्थापन नेहमी आपला शेतकरी विसरतो, तर ते तुम्ही आवर्जून करणं गरजेचं आहे. त्याचवेळी मी आपल्याला हेही सांगितलं होतं की तुमचं मुख्य क्षेत्र जे आहे, तर ह्या मुख्य क्षेत्रामध्ये तुम्हाला हिरवळीच्या खतांचा वापर करण्यासाठी मी सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही ताग वापरू शकता, देंच्या वापरू शकता, चवळी वापरू शकता. तर अशा प्रकारचे मुख्य क्षेत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोपवाटिका ही आपल्या एकूण क्षेत्राच्या 10% आपण करतो. म्हणजे 10% क्षेत्र हे आपलं रोपवाटिकेसाठी खर्च झालेलं असतं आणि उरलेलं मुख्य क्षेत्र हे तसंच पडलेलं असतं. तर मग ते तसंच पडून राहण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला माहीत झालेलं आहे की जी काही प्रमुख जी भरखत आहेत त्याच्यामध्ये विशेषतः शेणखत आहे, कंपोस्ट आहे. तर ही खतं जी आहेत ही आपल्याला आता मिळत नाहीयेत. तर त्याऐवजी ही हिरवळीची खतं जर आपण वापरली आणि ही जर आपण चिखलणीच्या पूर्वी जर गाडली, तर ह्या बघा हे आमचे संशोधन केंद्रावरचं अशा प्रकारचं आम्ही हिरवळीचं खत तयार करतो. ज्यावेळेस मुख्य रोपवाटिका ही आमची रोपवाटिकेमध्ये असते आणि त्याच्यामध्ये रोपं वाढत असताना मुख्य शेतामध्ये मात्र आम्ही अशा प्रकारची हिरवळीची खतं शेतामध्ये लावतो, हिरवळीची पिकं लावतो आणि त्याच वेळी चिखलणीच्या अगोदर ही प्रामुख्यानं हे अशा प्रकारे तव्याच्या नांगराने आम्ही ही गाडलेली आहेत. आणि त्याशिवाय रोटावेटर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मारू शकता शक्य असल्यास, आणि ही शेतामध्ये आपण गाडतो. आणि यानंतर आपण चिखलणीला जातो. चिखलणी हे प्रमुख जे आहे काम आहे हे पुनर्लागवड पद्धतीची उत्कृष्ट प्रकारची चिखलणी जर नसेल तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाताची रोपांची वाढ ही व्यवस्थित होत नाही. ती तुम्ही बैलांनीही करू शकता. बैलाच्या साह्याने अशा प्रकारचा जो चिखली नांगर आहे तो त्याचा वापर करून करतात. काही जण ज्या बैलाच्या कुळव जो असतो त्या कुळवाचा सुद्धा वापर चिखलणीसाठी सपाटीकरणासाठी वापरतात. पहिल्यांदा चिखली नांगराने चिखलणी करून घ्यायची, सपाटीसाठी अशा प्रकारचं कुळव तुम्ही वापरू शकता. यानंतरच सगळ्यात महत्वाचं यंत्र जर कोणतं असेल चिखलणीसाठीचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पॉवर टिलर. पॉवर टिलर हे अतिशय बहुउपयोगी यंत्र हे भात उत्पादक शेतकऱ्यासाठी ठरलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवश्यक असणारी नांगरणी म्हणजे पूर्व मशागत, नंतरची असलेली चिखलणी आणि याशिवाय पॉवर टिलरचा वापर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भात कापणीसाठी म्हणजे पुढच्या बाजूला जर आपण भात कापणी यंत्र ज्याला आपण रिपर म्हणतो ते जोडून सुद्धा करता येतं. आणि याशिवाय पॉवर टिलर चलित ही मळणी यंत्र सुद्धा आलेली आहेत आणि भात गिरणी यंत्र सुद्धा आलेलं आहे. म्हणून एक पॉवर टिलर घेतला तर आपला 5 भातातली आवश्यक असणारी जी काही मशागतीची कामं आहेत किंवा जी उपयुक्त ठरणारी कामं आहेत ही आपण अत्यंत फायदेशीररित्या करू शकतो. याच्यामध्ये मजूर आणि वेळेची बचत होते. त्यामुळं पॉवर टिलर हा आपल्याला हेही माहिती आहे की कृषी विभागाची यांत्रिकीकरणाची जी योजना आहे त्याच्यामध्ये ही निविष्ठा लॉटरी पद्धतीने आपल्याला मिळू शकते. तर तुम्ही आवर्जून या निविष्ठेचा वापर आपल्या शेतावर करा. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला अशा प्रकारचं लोखंडी केज आहे, मी दाखवतोय बघा. तर हे लोखंडी केज ज्याला आपण लोखंडी चाक म्हणतो, हे लोखंडी चाक जर आपण लावलं तर त्यांनी सुद्धा आणि मागं रोटावेटर जोडायचा. तर अशा प्रकारे उत्कृष्ट प्रकारची चिखलणी आपण करू शकतो. मगाशीच मी सांगितलं योग्य वयाची भात रोपं आणि नियंत्रित पुनर्लागवड हेच खरं सूत्र आहे अधिक उत्पादनाचं. त्याच्यामुळे ही बघा बरं साधारणतः 20 ते 22 दिवसाची रोपं आहेत आणि ही 20 ते 22 दिवसाची रोपं ही गादेवाप्यावरची आहेत. मी मगाशी आवर्जून तुम्हाला रोपवाटिका दाखवला आणि ही रोपवाटिका गादीवाफेवरची जर तुम्ही केली असेल तर अशा प्रकारची रोपं मिळतील. आणि जर तुम्ही फोकून टाकली असतील तर ह्याच्यापेक्षा बारकी रोपं तुमच्याकडे असतील. म्हणून गादीवाफ्यावरची रोपवाटिका ही अतिशय फायदेशीर ठरते. त्याच्यावरची ही रोपं जी आहेत ही अतिशय उत्तम दर्जाची असतात. त्यांचे खोड टणक असतं, ते खोडकिलेला कमी प्रमाणात मध्ये बळी पडतं. म्हणून अशा प्रकारे गादीवाफ्यावर तयार झालेली रोपे. आणि तुम्हाला मगाशीच मी परत एकदा आठवण करून देतो, हळवेवान 15 बाय 15 सेंटीमीटरवर आणि निमगर्वा आणि गर्वावान हे 20 बाय 15 सेंटीमीटरवर दोरीच्या साह्याने आणि जे काही तुम्हाला बांबू मार्कर आहे त्याच्यावर खुणा करून तुम्ही ही नियंत्रित पुनर्लागवड आवर्जून करा. तुमच्या उत्पादनामध्ये 20% इतकी वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. तर शेतकरी बंधूंनो, एका ठिकाणी रोपं किती लावायची याचाही मी आवर्जून उल्लेख केलेला आहे की 2 ते 3 रोपं तुम्ही लावली गेली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त रोपं मुळीच नको. हे आवर्जून तुम्ही पाळा, नाहीतर तुम्हाला बियाणं जास्त लागतंय आणि त्याच्यामुळं तुम्हाला निविष्ठा जास्त लागतात आणि मग आपल्याला वाटतं की भात शेती ही परवडत नाही. तर हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे, हे तुम्ही आवर्जून आपल्या शेतीमध्ये अवलंबवा. यानंतर आपण जाणार आहोत हे आतापर्यंतच आपण बघितलंय
हे विद्यापीठानं केलेलं शिफारशी तंत्रज्ञान होतं की जे शेतकऱ्यांनी प्रत्येकाने अंमलात आणलं पाहिजे. परंतु अशाही आपलं आजचं जे आपण संभाषण आपण करत आहोत तर ह्याच्यामधला मुख्य उद्देश हाच आहे की अजून काही अशा पद्धती आहेत की ज्याच्यामुळे भाताचं उत्पन्न अधिक वाढू शकतं. तर ह्याच्यामधलं सगळ्यात महत्वाची जर कोणती पद्धत असेल तर 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान. आपल्याला माहिती आहे की कैलासवासी नारायण सावंत यांनी ही भात लागवड तंत्रज्ञान हे विकसित केलेलं आहे. हा जो तंत्रज्ञान आहे ह्याच्यामुळं 30 ते 35% इतकं उत्पादनामध्ये सरळ उत्पादनामध्ये ह्याच्यामध्ये वाढ होते आणि जमिनीचा जो काही पोत आहे तो चांगला राखतो. पर्यावरण पूरक असं हे लागवड तंत्रज्ञान आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 सूत्र आपल्याला अंगीकारावे लागतात. याच्यामधलं पहिलं सूत्र जर कोणतं असेल तर भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर. आणि दुसरं सूत्र आहे हिरवळीच्या म्हणजे गिरीपुष्पाची लागवड बांधावरती करायची असते आणि या गिरीपुष्पाच्या खताचा वापर आपल्याला करायचा असतो. साहजिकच हे अतिशय जैविक खत आपल्याला जमिनीला मिळाल्यामुळे फायदा तर होतोच. याशिवाय मगाशी नियंत्रित लागवड आपण पाहिली ती मगाशी लागवड जी होती त्याच्याऐवजी या ठिकाणी आपण 15-25 बाय 15-25 लागवड करायची. याचं महत्व पुढे तुम्हाला कळेल की हे सूत्र नंबर 3 हे सूत्र नंबर 4चा बेसिक आहे, त्याचा पाया आहे. कारण ह्या नियंत्रित लागवडीनंतर त्याच दिवशी आपल्याला युरिया DAP ची ब्रिकेट जी आहे ती 7 ते 10 सेंटीमीटर पर्यंत या 15-15चा जो चौरस तयार होतो या चौरसामध्ये पोहोचवायची असते. तर ही आपण सुरुवातीची सूत्र बघितली. आता एक एक सूत्र आपण व्यवस्थित बघूया. ह्यातलं सूत्र पहिलं जे आहे ते भाताचा 2 टन पेंडा हा पहिल्या नांगरटीच्या वेळेस आपल्याला गाडायचा आहे. ह्याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, आपण जर बघितली ती युरिया DAP ब्रिकेट मधनं आपण याला खत मात्रा देत आहोत. मग साहजिकच प्रत्येकाला प्रश्न पडतो पोटॅश कुठनं देणार आपण. तर हा पोटॅश जो आहे ह्या भाताच्या पेंडात मार्फत ह्या भात पिकाला मिळत असतो. म्हणून पहिल्या नांगरडीच्या वेळेस हा 2 टन पेंडा जर आपण शेतामध्ये गाडला तर हळूहळू संपूर्ण मे महिना, जून महिना आणि तुम्ही 15 जुलैच्या आसपास जेव्हा लागवडीला जाता तोपर्यंत 2.5 महिन्यामध्ये हा पूर्ण कुजला जातो. आणि त्याच्यामुळं हा जो भात शेतीचा पट्टा आहे ह्या भात शेतीच्या पट्ट्यामध्ये जर हा पेंडा टाकला तर ह्याच्यामध्ये जैविक पोटॅश तुम्हाला मिळतो. हा अतिशय उपयुक्त असतो. ह्याच्यामुळं काय होतं की खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी तर होतोच. याशिवाय जो काही जी काही रोपं भाताची ऑक्टोबरचा जो उशीर येणारा जो पाऊस असतो त्याच्यामध्ये भात रोप ही आपल्याला तयार भात रोप झालेली असतात. त्याला ओंब्या असतात आणि अशी खाली आपल्याला ज्यांनी पोटॅश दिलेलं नाही आपल्या शेताला त्या सगळ्यांचं पीक लोळलेलं दिसतं. पण जो भाताचा पेंडा शेतामध्ये गाडेल त्या शेतकऱ्याचं भाताचं पीक कधीही तुम्हाला पडलेलं दिसणार नाही. म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, भाताचा पेंडा 2 टन पहिल्या नांगरटीच्या वेळेस शेतकरी बंधूंनो गाडायचा. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, बरेच शेतकरी हे चिखलणीच्या वेळेस गाडतात आणि चिखलणीच्या वेळेस गाडल्यामुळे काय होतं तो पेंडा काही नीट गाडला जात नाही आणि जे काय आपलं जे योग्य सूत्र आहे ते या ठिकाणी आपण फॉलो करत नाही, त्याचं अनुकरण करत नाही आणि त्याच्यामुळं जो म्हणतो की आपण हा पेंडा नीट गाडला नाही, लागवड नीट होत नाही, तर ही कारणं अजिबात नको. तर आपण तंत्रज्ञान हे योग्य पद्धतीनेच आपण केलं पाहिजे. भाताचा पेंडा हा पहिल्या नांगरटीच्या वेळेसच गाडला पाहिजे. हे पहिल्या सूत्रातलं एक पहिलं सूत्र जे आहे त्यातले हे उपसूत्र 1 आहे. आणि दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे भाताच्या म्हणजे ह्या पहिल्या सूत्रातलं दुसरा भाग जो आहे तो म्हणजे भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर. आता ह्याच्यामधला जो आहे तो भाताचं तूस जे आहे ह्या भाताचं तूस जे आहे त्याची जी राख आहे अशा प्रकारची ह्या राखेचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. या तुसाच्या राखेचा वापर केल्यानंतर ह्याच्यामध्ये काय असतं तर सिलिकॉन नावाचा घटक असतो. या सिलिकॉन नावाच्या घटकामुळे काय होतं की रोपं टणक मजबूत बनतात आणि भातावर जी मुख्य जी कीड आहे की ज्याच्यामुळे जवळजवळ 25 ते 30% इतकं भात पिकाचं नुकसान होऊ शकतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी ही भाताच्या तुसाच्या राखेचा जर आपण वापर केला याचं प्रमाण आहे अर्धा ते 1 किलो प्रति चौरस मीटर आपण हे ओळीमध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर ते गादी वाप्यावर पसरवायचं आणि त्याच्यामध्ये ओळीमध्ये बियाणं पेरायचं असतं. आणि ह्याच्यामधून मिळालेल्या सिलिकॉनमुळे रोपं टणक बनतात आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव हा ह्याच्यावर तयार झालेल्या रोपांना खोडकिडीचा प्रादुर्भाव हा अतिशय कमी दिसतो किंवा होतच नाही. त्यामुळं भाताच्या तुसाच्या राखेचा वापर तुम्ही आवर्जून करा. अशा प्रकारे ही भाताच्या तुसाची राख टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे बियाणं ओळीमध्ये पेरलेलं आहे. शेतकरी बंधूंनो बघा गादी वाप्याचा वापर केलेला आहे. भरपूर पाऊस जरी असला तरी याच्यामध्ये पेरता येणं शक्य आहे. म्हणून म्हणतो मी नेहमी गादी वाप्याचा वापर करा. आणि या ठिकाणी आपण आवर्जून बघा की ज्या ठिकाणी तुसाच्या राखेचा वापर केलेला आहे
ती रोपं ही अतिशय मजबूत, उंच, त्याची वाढ चांगली झालेली आहे, पांढऱ्या मुळांची संख्या जास्त आहे. त्याच ज्या ठिकाणी केलं नाही, आपण इतर पद्धतीने केलेली आहे, साधी रोपवाटिका आहे, त्या ठिकाणी रोपांची वाढ आपल्याला नीट दिसून येत नाही. आता बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की भाताचं तूस हे आम्हाला कुठं मिळणार, कारण हे तर गिरणीवाल्यांच्याकडेच असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे भाताच्या तुसाच्या ऐवजी दुसरा काय पर्याय आहे का? तर शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा संशोधन केंद्र आहे आणि या लोणावळा संशोधन केंद्रामार्फत एक आपली शिफारस झालेली आहे की भाताच्या तुसाच्या राखेच्या ऐवजी आपण पळंजाचा वापर करू शकतो. आता पळींज म्हणजे काय हे आपल्या सर्व भात उत्पादक शेतकऱ्यांना माहित आहे. पळींज म्हणजे पोचट भात बियाणं. आणि हे कधी मिळतं आपल्याला, जेव्हा आपण भात झोडतो त्यावेळेस आपलं जे फोलकट जे उडतं वाऱ्याने त्याला आपण पळींज म्हणतो. तर अशा प्रकारचं पळींज आपण काय करतो शेतकरी बंधूंनो, तर हे पळींज आपण उकिरड्यावर फेकून देतो. ते उकिरड्यावर फेकण्यापेक्षा आपण जर ते गोळा करून घेतलं, पोत्यामध्ये साठवून ठेवलं आणि तेच पळींज जर आपण त्याच्या पळंजाची राख केली आणि हे ज्यावेळेस आपण गादी वाफ्यावर जेव्हा आपण रोपं पुढच्या वर्षीसाठी जातो त्यावेळेस जर त्याच्यावर पसरली तर त्या राखेमध्ये सुद्धा भाताच्या तुसाच्या जी काही राख असते तेवढेच गुणधर्म असतात. त्याच्यामुळं आवर्जून हे पळींज फेकून न देता तुम्ही साठवून ठेवा, त्याची राख करा आणि पुढील वर्षासाठीचं जे काही तुम्ही गादी वाफ्यावरले रोपवाटिका करता त्यासाठी आवर्जून वापरा. तर अशा प्रकारे हे 4 सूत्रीतलं 2 उपसूत्र असलेलं पहिलं सूत्र आपण बघितलेलं आहे, ते म्हणजे भाताच्या अवशेषांचा फेरवापर. दुसरं सूत्र आहे ते म्हणजे मगाशीच आपण बघितलेलं आहे, त्यामध्ये गिरीपुष्पाचा पाला हा 3 टन प्रति हेक्टरी हा चिखलणीच्या अगोदर आपण शेतामध्ये गाडावायचा आहे. आता हा आपला शेतकरी बंधू आहे, हा काय करत आहे, ह्या बांधावर हे बघा की त्याच्या बांधावर एक गिरीपुष्पाचं झाड आहे. आता हे मुळामध्ये एवढे उंच रोपं वाढवून द्यायची नसतात. ही साधारणतः 1 ते 1.5 फुटावर ही रोपं ही झाडं कापून टाकायची आणि ह्याचा जो पाला आहे हा चिखलणीच्या अगोदर 4 ते 5 दिवस शेतामध्ये आणून टाकल्या ह्या फांद्या की आपोआप गळून पडतो. हाताने सुद्धा काढावा लागत नाही आणि हा चिखलणी करताना हा फांद्या बाजूला उचलून घ्यायच्या आणि चिखलणी करायची, त्याच्यामध्ये हा पाला गाडला जातो आणि ह्याच्यापासून आपल्याला जैविक नत्र मिळतं आणि हे असतं 20 किलो प्रति हेक्टरी. अतिशय महत्वाचं नत्रयुक्त खत हे जमिनीला मिळाल्यामुळं जमिनीचा जो नत्र खताचा पुरवठा असतो तो वाढला जातो आणि ह्याचा फरक आपल्याला उत्पादकतेमध्ये झालेला दिसतो. उत्पादकता या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसते. शेतकरी बंधूंनो, यानंतरचं तिसरं सूत्र जे आपलं होतं ते नियंत्रित लागवड. या ठिकाणी आपल्या महिला भगिनी या ठिकाणी दिसत आहेत की 15-25 वर ह्या लागवड करत आहे. या दोरीवरची लागवड या ठिकाणी चाललेली शेतकरी बंधूंनो. या ठिकाणी बघा ही 25, या ठिकाणी 15-25, 15-25 असं आहे आणि या ठिकाणी बांबू मार्कर सुद्धा आहे. तर बांबू मार्कर हा त्याच्यावर केलेल्या खुणा आणि त्याच्यावर बरोबर आपल्याला शेतामध्ये अशा प्रकारे 15-25 ची नियंत्रित लागवड आपल्याला दिसते. ह्या ओळी आपल्याला सहजगत्या दिसतात आणि 15-15 चे चौरस आणि 25-25 चे चौरस आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. हे झालं तिसरं सूत्र. ह्याच्यामुळे मगाशीच मी सांगितलं नियंत्रित लागवडीचा उत्पादकतेवर सरळ परिणाम होतो. 15 ते 20% वाढ झालेली आपल्याला आढळते. सूर्यप्रकाश चांगला मिळतो, हवा खेळती राहते, तण नियंत्रण करणं सोपं जातं आणि उत्पादनामध्ये वाढ होते. तर ही झालं तिसरं सूत्र आणि ह्याच्यावरच चौथं सूत्र अवलंबून आहे, ते म्हणजे युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर. आता पोटॅशचा वापर आपण केलेला आहे, तो म्हणजे भाताचा पेंडा त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर कशासाठी, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये सरळ खतांचा वापर भात उत्पादक शेतकरी जर करत असेल तर ही सरळ खतं बऱ्याचदा पाण्यामध्ये वाहून जातात आणि त्याच्यामुळं भात पिकाला ही खतं मिळत नाही. आणि जी काही खताचा मात्रा आहे ही सरळ खताची 100-50-50 इतकी आहे. याच्याऐवजी जर आपण 102 किलो युरिया आणि डीएपी 68 किलो याचं मिश्रण वापरून जी जर आपण ह्या प्रकारच्या युरिया डीएपी ब्रिकेट्स तयार केला तर ह्याच्यातनं मिळणारी खत मात्र ही 59 किलो नत्र आणि 31 किलो स्फुरद इतकी जाणार असते. आणि साहजिकच शेतकरी बंधूंनो, ह्याच्यामध्ये 50% इतके खताची बचत होते. आणि ह्याच्यापासून तयार झालेली जी गोळी आहे ती एक गोळी 2.7 ग्रॅम वजनाची असते आणि एका गुंठ्याला 625 इतक्या ब्रिकेट्स आपल्याला लागतात. प्रति हेक्टरी 62,500 ब्रिकेट लागतात आणि सर्वसाधारणपणे 170 किलो प्रति हेक्टरी आपल्याला ब्रिकेट लागतात. आणि बाजारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रति किलो ह्याचं जे काही मूल्य जे आहे ते एका किलोचं बाजारभावाप्रमाणे सद्यस्थितीमध्ये 25 ते 26 रुपये किलो या भावाने या ब्रिकेट्स मिळतात. आता ह्या ज्या ब्रिकेट आहेत तर ह्या ब्रिकेट ज्या दिवशी लागवड आहे त्याच दिवशी पोचणं अत्यंत गरजेचं असतं.
कारण बरेचसे शेतकरी 8 ते 10 दिवसांनी पोहोचण्यासाठी जातात. त्यावेळेस हा चिखल हा आळला जातो, कडक होतो आणि मग शेतकरी म्हणतात आमचं जे काही चिखलने झाल्यानंतर आम्ही हे 8 दिवसांनी गेलोय आणि आमच्या ब्रिकेट काही कोचल्या जात नाहीत. तर ह्या शक्यतो त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी पोचणं हे गरजेचं आहे. तर या महिला भगिनी या दिसत आहे आपल्याला की ह्या ब्रिकेट या 15-15च्या चौरसमध्ये या ठिकाणी पोचतायत. याच्यामुळे काय होतं की भात पिकाला लागणारा जे खत मात्रा आहे ती व्यवस्थित योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य प्रमाणामध्ये त्याला मिळते आणि भात पिकाची वाढ होण्यास मदत होते. तर अशा प्रकारचं हे 4 सूत्री तंत्रज्ञान हे कृषी विभागानं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विभागामार्फत राबवलेलं आहे. विद्यापीठांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग आपला त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये तर बरीचशी क्षेत्र ही 4 सूत्री तंत्रज्ञानाच्या लागवडीखाली येत आहेत आणि याच्यामुळे उत्पादकतेमध्ये 30 ते 40% इतकी वाढ आपल्याला झालेली दिसून येते. तर हे झालं तंत्रज्ञान 4 सूत्रीचं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ते अवलंबावं. या ठिकाणी मी आवर्जून एक फोटो दाखवलेला आहे. नितीन चंद्रकांत गायकवाड हे चांदखेडचे शेतकरी आहेत. हे महाराष्ट्रामध्ये पहिले आलेले शेतकरी आहेत. हे आपल्या शेतामध्ये 4 सूत्रीचा वापर करतात. यांची गादी वाफ्यावरची रोपवाटिका आपण बघितली. हे दोरीत लागवड करतात आणि दोरीत लागवड केल्यामुळे त्यांना अधिक उत्पन्न मिळतं. जर हे जर महाराष्ट्रात पहिले येत असतील, 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न प्रति हेक्टरी मिळवत असतील, तर आपण सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतावर केला, अधिकाधिक उत्पन्न हे शेतकरी बंधूंनो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतरची दुसरी एक महत्वाची पद्धत जर कोणती असेल तर श्री पद्धत. श्री पद्धत ही प्रामुख्यानं आपल्याला जुन्नरचा काही भाग, नाशिकचा आदिवासी पट्टा, यानंतर प्रामुख्यानं वेल्हा तालुक्यामध्ये, याशिवाय कोल्हापूरच्या काही भागामध्ये आपल्याला ही पद्धत बरेचसे शेतकरी अवलंबताना दिसत आहेत. तर ह्याच्यामधलं ही जी काही पद्धत आहे ही 6 तत्वांवर चालते. याच्यामधलं पहिलं तत्व जर काय असेल तर रोपांची लवकर पुनर्लागवड या ठिकाणी केली जाते. नंतर काळजी घेतली जाते. पुनर्लागवड करत असताना अत्यंत काळजीपूर्वक ही लागवड केली जाते. 2 रोपांतलं अंतर हे 25 बाय 25 सेंटीमीटर इतकं ठेवलं जातं. तण नियंत्रणासाठी कोनोविडरचा वापर करतात. भरखतांचा याच्यामध्ये सुयोग्य वापर केला जातो आणि पाणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे शेतकरी बंधूंनो. ते जरा जिकिरीचं आहे. त्याच्यामुळे ही जास्त प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत जरी अवलंबत नसले तरी सुद्धा जर काळजी घेतली तर हिच्यामध्ये मिळणारं उत्पन्न हे डायरेक्ट दुप्पट मिळतं आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा सुद्धा. तर आपण ह्यातले काही जी 6 तत्व आहेत ही आपण बघूयात. ह्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे जी काही आपण रोपवाटिका करत असतो ती आपल्याला डायरेक्ट प्लॅस्टिक पेपरवर सुद्धा करता येते. याशिवाय रोपवाटिकेमध्ये सुद्धा आपल्याला करता येते. जी आपली नेहमीची गादी वाफ्यावरची असते त्याच्यावर सुद्धा करता येते प्लॅस्टिक पेपर अंतरून. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला माती ही चाळून घेतली जाते. त्याच्यामध्ये समभाग हे माती आणि खत हे एकत्रित केलं जातं आणि त्याच्यामध्ये हे बियाणं व्यवस्थित पेरलं जातं आणि पेरलं गेल्यानंतर त्याला अशा प्रकारे झारीनं पाणी घातलं जातं. त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. यानंतर ह्यातलं पहिल्या सूत्राप्रमाणे आपण ही रोपं वाढवली आणि ही रोपं सर्वसाधारणपणे इतर जे काही भारतातले राज्य आहेत त्या ठिकाणी 8 ते 12 दिवसाचीच रोपं वापरतात. पण आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे पश्चिम पट्ट्यामध्ये जास्त असल्यामुळे 16 दिवसाची रोपं जर आपण ही तयार झालेली जर घेतली आणि अशा प्रकारे कमी पाणी ठेवून शेतामध्ये ज्यावेळेस ही रोपं तयार होतात त्यावेळेस माती सकट आपण ही रोपं उपटून त्या ठिकाणी लावायची. शेतकरी बंधूंनो हे अतिशय महत्वाचं सूत्र आहे. माती ह्यासाठी उपटायची की ह्याच्या भोवती जे बॅक्टेरिया आहेत ते फायदेशीर बॅक्टेरिया यांनी वसाहती तयार केलेल्या असतात त्यांच्या. आणि बऱ्याचदा आपला भात उत्पादक शेतकरी आपल्याकडची नेहमीची पद्धत माहिती की तो काय करतो की ही माती धुतो आणि मग लागवडीसाठी नेतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा ही वसाहती धुवून घेतली जातात. त्याच्याऐवजी माती सकट केल्यामुळं मुळं ही संरक्षित राहतात. ती जी काही बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांची वसाहत सुरक्षित राहते. ते फायदेशीर असतात आणि अशा प्रकारे माती सकट आपल्याला रोपांची लागवड करायची. हे झालं दुसरं सूत्र. तिसरं सूत्र जे आहे ही 25 बाय 25 वर लागवड करायची. 25 बाय 25 वर लागवड केल्यानंतर जसं आपण 4 सूत्रीमध्ये 15-25चं बघितलं तर ह्या ठिकाणी 2 ओळीतलं अंतर आणि 2 रोपातलं अंतर 25 बाय 25 करायचं आणि
त्याच्यावर लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तण नियंत्रण करणं हे सोपं जातं. हे जे चौथं सूत्र हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी हे कोनोविडर नावाचं यंत्र आहे, ह्याचा वापर करू शकतो आपण. हे आडवं आणि उभं दोन्ही पद्धतीने 25x25 अंतर असल्यामुळे सोपं जातं चालवणं आणि तणांचा बंदोबस्त करणं हे सोपं जातं. ह्याच्यामध्ये पाण्याची पातळी तुम्ही बघत असाल तर अत्यंत कमी आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण भर खतं वापरतो तर ही जी आपण नेहमीची सुरुवातीला जी भर खतं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपण आवर्जून भात शेतीमध्ये सांगितलेलं आहे की 10 टन इतकं शेणखत कंपोस्ट खत तुम्ही आवर्जून वापरा. ते नाही मिळालं तर हिरवळीचं खत वापरा. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, अशा प्रकारे जर तुम्ही ही लागवड केली आणि जर रोपं सहज जर तुम्ही उपटून बघितली तर अशा प्रकारची पांढऱ्या मुळांची संख्या या श्री पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. फुटवा मोठा दिसतो, मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आणि रोपांची वाढ जी काही आहे शेतातली रोपांची वाढ ही मजबूत झालेली दिसते आणि मिळणारं उत्पन्न हे आपल्याला दुप्पट आलेलं दिसतंय. ह्या ठिकाणी आपण बघताय ज्यांनी साध्या पद्धतीने केलेलं आहे त्यांना 4 टन मिळालेलं आहे आणि ज्यांनी श्री पद्धत वापरली त्यांनी 60 टन वापरलेलं आहे. जिकरीचं ह्याच्यामध्ये एकच आहे शेतकरी बंधूंनो, पाण्याची पातळी जी आहे सुरुवातीपासूनच कमी ठेवली जाते. ह्याच्यामध्ये भूमिका ही आहे की पाणी साठवल्यानंतर बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुनर्लागवड पद्धतीच्या भात शेतीमध्ये आपण ज्यावेळेस पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठवतो त्यावेळेस तणांचा बंदोबस्त होतो, परंतु त्या ठिकाणची जी जमिनीतली परिस्थिती जी होते ही परिस्थिती प्रामुख्यानं ऑक्सिजन विरहित अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळं मुळांची संख्या ही कमी वाढते. याशिवाय मिथेन एमिशन जे आपण म्हणतो, मिथेन वायूचं जे उत्सर्जन आहे ते मोठ्या प्रमाणावर होतं. अनेक प्रकारे जे आपण हवामानातला बदल होतोय त्या बदलाला कारणीभूत ठरणारा हा मिथेन वायू आहे, हे पाणी साठवल्यामुळे होत असतो. तर ह्या श्री पद्धतीमध्ये पाणी हे न साठवता पाणी आतमध्ये घेऊन क्षेत्र फक्त ओलवल्यासारखं करतात. आता ह्या ठिकाणी आपण बघताय हे फक्त ओलवलेलं आहे आणि परत पाणी त्यातनं बाहेर बाजूला काढून टाकलं जातं. मग अशा वेळेस काय होतं की पाणी जेवढं लागेल तेवढंच घेणं आणि ज्या वेळेस केसासारख्या बारीक रेगा तयार होतील त्याच वेळी पाणी आत घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारचं हे 6वं सूत्र हे या ठिकाणी श्री पद्धतीमध्ये वापरलं जातं आणि आपल्या शेतकऱ्यांकडनं हे होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडची जी भात शेती आहे ती एकाचं पाणी आपण शेतातलं पाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये वापरत असतो. त्यामुळे साहजिकच एखाद्याच्या शेतामध्ये जास्त पाणी झालं की तो दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी काढून देतो. अशामुळं हे जे काही तत्व आहेत ही 6च्या 6 तत्व श्री पद्धतीतली आपल्या ठिकाणी राबवली जात नाहीत आणि साहजिकच त्याच्यामुळे श्री पद्धत व्यवस्थित म्हणजे अवलंबली जात नाही. ह्याच्यामुळे होणारा जो फायदा आहे याच्यापासून आपण वंचित राहतो. तर ही जर सरळ पद्धतीने जर आपल्याला करावयाची असेल तर ही 6 तत्व तुम्ही आपल्या शेतावर राबवा. त्याच्यामुळं तुम्हाला निश्चितपणे ही जे 6वं तत्व जे आहे ते म्हणजे पाणी आत घ्यायचं हे व्यवस्थितरित्या राबवता येईल आणि तुमच्या उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल. तर ही झाली श्री पद्धत, तुम्ही आपल्या शेतावर अवलंबवा, तुम्हाला निश्चितपणे तुमचं उत्पन्न दुप्पट झालेलं दिसेल. आता ह्याच्यानंतरचं महत्वाचं जर कोणतं सूत्र असेल तर स्वयंचलित भात लावणी यंत्रानं किंवा लागवड यंत्रानं भाताची लागवड करणं हे एक महत्वाची पद्धत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की भात शेतीमध्ये लागणाऱ्या मजुरांची संख्या ही खूप आहे. सर्वसाधारणपणे पाहिलं तर भाताची लागवडीला आपण जेव्हा जातो तर 24 ते 28 मजूर इतकी लागवडीसाठी प्रति हेक्टरी लागतात आणि याच्यामध्ये तरी मी रोप तिथनं प्रत्यक्ष रोपवाटिकेतनं वाहून आणलं रोप उपटणं, रोप वाहून आणणं आणि प्रत्यक्षात लागवड करणं या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर ही संख्या अजून वाढते आणि साहजिकच आपल्याला भात शेती ही जिकरीची होते, अवघड होते. तर त्याच्यामुळे दिवसेंदिवस मजूर आणि वेळेची बचत करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वयंचलित भात लागवड यंत्राची पद्धत वापरणं हे फायदेशीर ठरलेलं दिसून येतं. ह्याच्यामध्ये आपण बघत असाल तर सुरुवातीच्या काळापासूनच गेले 10 वर्षामध्ये बरेच बदल घडलेले आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला 8 ओळ लागवड यंत्र आलेली आहेत आणि आता सध्या गेल्या 2 वर्षापासून आपण 4 ओळ लागवड यंत्र भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरताना दिसत आहेत. याच्यामध्ये रोपवाटिका साठी विशेष काळजी घ्यावी लागते. या महिला भगिनी बघत आहेत आपण की ही प्लास्टिकवरची रोपवाटिका 8 ओळ लागवड यंत्रासाठी आपण करत आहोत आणि ह्याच्यामध्ये ही माती चाळून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये समभाग शेणखत अथवा गांडूळ खत हे घातलेलं आहे
आणि अशा प्रकारची लोखंडी रॅक ही केली असते. प्लास्टिकचा कागद हा गादी वाप्यावर पसरवलेला असतो किंवा सपाट जागेवर पसरवणं गरजेचं असतं. ह्या रॅकचा उपयोग पुढे ज्यावेळेस आपण रोप यंत्रावर बसवतो त्यावेळेस अतिशय फायदेशीर ठरते. तर ही 1 बाय 1 मीटर लांबीची आणि रुंदीची ही चौरसाकृती रॅक आहे. याच्यामध्ये चाळलेली माती पसरली, नंतर त्याच्यावर माती पसरल्यानंतर तुम्ही बियाणं जे असतं ते सर्वसाधारणपणे आपण जी काही बीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रिया व्यवस्थित करून एका चौरस मीटरमध्ये 500 ग्रॅम या प्रमाणामध्ये जाती वाण जे आहे त्या वाणाच्या प्रकारे जे योग्य प्रमाण दिलेलं त्या प्रमाणामध्ये टाकणं गरजेचं असतं. या ठिकाणी चाळल्यानंतर हे बियाणं आपण बघत आहोत की ह्याच्यामध्ये पसरवून टाकत आहे. ते परत झाकलं पाहिजे आणि हे झाकलं गेल्यानंतर अशा प्रकारच्या प्लास्टिकवरच्या ह्या रोपवाटिका तयार झालेल्या दिसतात. शेजारी हे 8 वळ लागवड यंत्र आहे शेतकरी बंधूंनो. तर अशा प्रकारे या रोपवाटिका तयार झालेल्या आहेत. नंतर एक 15 ते 20 दिवसांनी अशा प्रकारची उंच रोप तयार झालेली ही प्लास्टिकवरची रोपवाटिका आपल्याला दिसते. आणि मग नंतर ही रोपवाटिका मी मगाशीच सांगितलं की या लोखंडी रॅकचा वापर केल्यामुळं अशा प्रकारे आपला ही रोप एकमेकांपासून गादीच्या गादी ही सेपरेट करणं सोपं जातं. यंत्रावर पण हे चढवणं सोपं जातं. आणि ही जी रोपं आहेत ही 20 ते 22 दिवसात तयार होतात. 26 दिवसाच्या वर शक्यतो ही रोप वापरण्याचं टाळावं. शक्यतो त्या काळामध्येच आपण योग्य वयाची रोपं वापरणं हे फायदेशीर दिसून आलेलं आहे. यासाठी चिकलणी ही अतिशय महत्वाची आहे. चिकलणी जर व्यवस्थित नाही केली तर यांत्रिक पद्धतीने जी काही आपण रोपांची पुनर्लागवड करणार आहोत तर ही व्यवस्थित होण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. बैलाच्या साह्यानं किंवा पॉवर टिलर किंवा जे काही ट्रॅक्टर चलित यंत्र आहेत याच्या साह्यानं तुम्ही आदल्या दिवशी ही चिखलणी करून संपूर्ण क्षेत्र तयार करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या दिवशी ही यंत्राने लागवड आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर ही अशी 8 वळ लागवड यंत्र आहे. यांची शक्ती 8 वळ लागवड यंत्र हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आणि ह्याच्यामुळं काय होतं की सर्वसाधारणपणे 15 ते 20 गुंठे इतकं क्षेत्र हे एका तासामध्ये ह्या 8 वळ लागवड यंत्राच्या साह्यानं आपल्याला लागवड करता येतं. वेळेची आणि मजुरांची उत्तम प्रकारे बचत होते. त्यामुळं आपल्याला माहिती आहे पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे यंत्र आपल्याला लोक वापरताना दिसत आहेत. यानंतर ह्याच्यामध्ये थोडे काही बदल झालेले आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की 4 ओळ भात लागवड यंत्र आलेलं आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ह्या 4 ओळ लागवड यंत्राच्या मागे चालत आपण लागवड करू शकतो आणि दुसरं म्हणजे ऑन राईड ज्याच्यामध्ये आपण मागच्या बाजूला सीट दिलेलं असतं आणि त्याच्यावर बसून सुद्धा आपण भाताची लागवड करू शकतो. तर आता नवीन पद्धत अशी आलेली आहे की ट्रे मध्ये माती भरली जाते आणि ट्रे मध्ये अशा प्रकारे गादी वापा तयार करून आपण ह्याच्यामध्ये हे 4 ओळ लागवड यंत्राच्या साह्यानं रोपं लावू शकतो. सर्वसाधारणपणे ह्या यंत्राद्वारे 4 ओळ लागवड यंत्राद्वारे एका फेरीमध्ये 4 ओळींची लागवड होते आणि 2 ओळीतलं जे काही अंतर आहे ते 27 ते 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 10 ते 23 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ठेवता येते. आपल्याला एका दिवसामध्ये 3 एकर क्षेत्रापर्यंत लागवड करता येते आणि या यंत्राला 3 लिटर पर्यंत पेट्रोल लागतं. अतिशय सोपं चालवण्यासाठी अतिशय सोपं यंत्र आहे आणि त्याची आपल्याला माहिती आहे की हे शासनाचं जे काही यांत्रिकीकरणाची योजना आहे त्याच्यामध्ये ही निविष्ठा आपल्याला लॉटरी पद्धतीने मिळू शकते. ह्याच्यासाठी रोपवाटिका मगाशी सांगितलेली त्या पद्धतीने प्लास्टिकवर सुद्धा करता येते. याशिवाय ही अशी प्लास्टिकवर तयार झालेली रोपवाटिका आहे आणि ही आता मी मगाशी सांगितलेली जी काही ट्रेवरची रोपवाटिका आहे तर ही ट्रेवरची रोपवाटिका सुद्धा आपल्याला करता येते. सर्वसाधारणपणे ह्या ट्रेचा आकार हा 58 बाय 27.5 सेंटीमीटर असतो. एकरी ट्रेची संख्या ही 80 ते 100 किलो 80 ते 100 इतकी लागते. मातीमध्ये जी काही ह्याच्यात भरायची ती 4 ते 5 किलो माती ह्याच्यामध्ये बसते आणि ह्याच्यामध्ये बियाणं जे आहे ते एका ट्रेला आपण 100 ते 120 ग्रॅम इतकं बियाणंचं प्रमाण आहे ते टाकायचं. खतं टाकत असताना ही माती चाळून घेतलेली असली पाहिजे. ह्याच्यामध्ये शेणखत आणि माती समप्रमाणामध्ये असली पाहिजे. ही बघा चाळलेली माती अतिशय उत्तम दर्जाची माती आहे. आमचेच मजूर बंधू या ठिकाणी काम करत आहेत आणि याच्यामध्ये आवर्जून 15-15-15चं 20 ग्रॅम इतकं प्रमाण याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्याशिवाय रोपं अशी उत्तम प्रकारची होणार नाहीत. आता मशीनही आलेले आहेत. मशीनद्वारे आपण माती टाकू शकतो, बियाणं टाकू शकतो आणि ह्या मशीन ट्रे सगळे भरू शकतो आपण. तर अशा प्रकारे तयार झालेली ही रोपवाटिका बघा उत्तम प्रकारे तयार झालेली आहे. अशा प्रकारे त्यांनी मुळं एकमेकांमध्ये गुंफून
ही जी ट्रे मधली रोपवाटिका तयार आहे. सहजगत्या आपल्याला हाताने उचलता येते आणि ही यंत्रणे सुद्धा लावता येते. हे आपला BSc ऍग्री झालेला नवयुवक आहे प्रवीण गाडे. हे स्वतः अशा प्रकारे यंत्राने शेती करतायत. 4 ओळ लागवड यंत्राचा वापर करतायत. नवयुवकांनी हे पुढे आलं पाहिजे आणि वेळेची आणि मजुरांची सुद्धा बचत केली पाहिजे. निश्चितपणे आपल्याला ही यंत्राची शेती फायदेशीर ठरत आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की हे झाल्या महत्वाच्या, आपण त्याच्यामध्ये पाहिली 4 सूत्री, त्यानंतर श्री पद्धत पाहिली, यांत्रिक पद्धत पाहिली. आपले काही बंधू असे आहेत की जे पेरभात सुद्धा करतात. तर पेरभातासाठी पूर्वापार चालत आलेली जी आपल्याला माहिती आहे की पाभर जे आपण वापरतो त्याच्यामध्ये बियाणं आणि खत सुद्धा आपल्याला देता येऊ शकतात. तर अशी 2 चाड्याची पाभर सुद्धा आपण वापरू शकतो. आणि आता ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र शेतकरी बंधूंनो विकसित झालेली आहेत. तर पेरभात जे शेतकरी करू इच्छितात, ज्यांनी अजूनही पेरणी आपल्या शेतामध्ये केलेली नाहीये, तर अशा शेतकऱ्यांना माझी विनंती ही राहील की तुम्ही अशा प्रकारची पेरणी यंत्र ट्रॅक्टर चलित तुम्ही वापरा. ही निविष्ठा सुद्धा शासनाच्या यांत्रिकीकरणाच्या योजनेमध्ये याचा समावेश आहे. याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर आपल्याला पाहिजे तसं एक तर आपल्या सगळ्यांना माहिती 22.5 वर करता येतं, 30 सेंटीमीटरवर करता येतं. विद्यापीठाने ह्याच्या संदर्भात शिफारशी दिलेली आहेत. ह्याच्यामध्ये बियाणं आणि खतं हे आपल्याला एकाच वेळी देता येतात आणि उत्तम प्रकारची पेरभात किंवा पेरसाळ आपल्याला करता येते. शेतकरी बंधूंनो, आवर्जून या पद्धतीचा वापर करा तुम्ही. निश्चितपणे तुम्हाला हे मजुरांची बचत होते, वेळेची बचत होते. फक्त तण नियंत्रण जे विद्यापीठाने शिफारशीत केलेली जी तणनाशक आहेत, त्या तणनाशकांचा तुम्ही पेरणी केल्यानंतर, पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस आल्यानंतर त्याचा आवर्जून वापर करा आणि त्यामुळं तुम्हाला ही पेरभात सुद्धा फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. आता ह्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांना अशा प्रकारचं जर पेरभाताचं यंत्र आणणं परवडत नसेल, पेरणी यंत्र परवडत नसेल, तर अशा प्रकारे ICAR न काही ड्रम सीडर विकसित केलेले आहेत की ह्या ड्रम सीडर मध्ये आपल्याला ही कोरड्यात ही बियाणं पेरता येतात. याच्यामध्ये एकाच वेळी आपल्याला 4 ओळी पेरता येतात. तर अशा प्रकारचे ड्रम सीडर सुद्धा ICARच्या संशोधन केंद्रांवर उपलब्ध आहेत. याचा सुद्धा वापर तुम्ही करा आणि मध्यम शेती असणाऱ्यांना, छोटी छोटी खाचरं असणाऱ्या शेतकऱ्यांना हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तर या ड्रम सीडरचा वापर तुम्ही करा. हा चिखलनीत सुद्धा ही जी रबरी चाकं आहेत ही काढून आपण चिखलनीमध्ये सुद्धा मोड आणून चिखलनी करून मोड आलेल्या बियाण्यासाठी सुद्धा हा ड्रम सीडर आपण वापरू शकतो. नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्लास्टिक मल्च वापरण्यात आलेले होते आणि ह्या मल्चिंग पेपरवर शेतकरी बंधूंनो, म्हणजे ह्याच्यामध्ये रबी पिकाचं, भाजीपाल्याचं पीक एखादं घेता येतं का, या अनुषंगानं शासनानं हा प्रयोग राबवला होता. हा फायदेशीर ठरून आलेला आहे. अशा प्रकारे गादीवापे शेतामध्ये करून त्याच्यावर हे प्लास्टिक मल्च टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये होल तयार करून परत त्याच्यामध्ये ही टोकन पद्धतीने भात केला होता. उत्तम प्रकारे भात आलेला होता आणि नंतर भात कापल्यानंतर उरलेल्या क्षेत्रावर त्यांनी रबी हंगामामध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाल्याची पिकं घेतली होती. ही अशी नाविन्यपूर्ण सुधारित पद्धत आहे. ज्या शेतकऱ्यांना ही अवलंबायची असेल तर त्यांनीही अवलंबावा. ह्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला खरीप रबी ही दोन्ही पिकं, पाण्याची जर सोय असणं या ठिकाणी गरजेचं आहे रबी पिकासाठी, तर हे फायदेशीर ठरलेले आपल्याला दिसून येईल. शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली भात शेती ही प्रामुख्यानं हवामान आधारित असते. आपल्या भात शेतीला कधी पावसाचं कमी पडल्यामुळं आणि कधी जास्त झाल्यामुळं, अशा दोन्हीमुळं फटका बसू शकतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे वेळच आली, समजा की जुलै महिना चालू होणार आहे, माझ्याकडची जास्त पावसामुळे भाताची रोपच वाहून गेली, माझ्याकडे सद्यस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं भाताचं रोप नाहीये, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची तयारी नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो घाबरून अजिबात जायचं नाही. ही भाताची आपत्कालीन भात पीक व्यवस्थापनाची पद्धत आहे. वर्षानुवर्ष आपला कोकण पट्ट्यातला जो शेतकरी बंधू आहे तो आवर्जून या पद्धतीचा वापर करतो आणि त्याचं नाव आहे रहू भात लागवड पद्धत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली जी कडधान्य आहेत त्यांना आपण मोड आणतो, जसं मटकीला मोड आणतो, मुगाला मोड आणतो, त्याप्रमाणे भाताला आपण मोड आणायचे. मोड आणल्यानंतर चिखलनी व्यवस्थित करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जर आपल्याकडे हे ड्रम सीडर मी मगाचा दाखवलं त्या पद्धतीचा ड्रम सीडर जर असेल, तो जर आपण वापरला
तर हे मोड आलेलं बियाणं हे चिखलणी करून त्याच्यामध्ये आपण ह्या ड्रम सीडरनी पेरायचं आणि निश्चितपणे आपल्याला ओळीमध्ये हे बियाणं पडलं जातं आणि जी काही रोपांची वाढ होणार आहे ती उत्तम प्रकारे होते आणि आपलं जे हंगाम आपल्या हातातून निसटून जाणार असतो तो वाचला जातो. समजा आपल्याकडे जर अशा प्रकारचं यंत्र नसेल तर आपण अशा प्रकारचे मोड आणून व्यवस्थित चिखलणी करून त्याच्यामध्ये फोकून सुद्धा बियाणं पेरू शकतो आणि आपला हंगाम वाचवू शकतो. तर अशा प्रकारे ही आपत्कालीन भात पीक व्यवस्थापनातली अत्यंत महत्वाची पद्धत आहे. याशिवाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दापक पद्धत, या दापक पद्धतीमध्ये आपल्याला जी काही रोपं तयार करायची असतात तर ही 10 ते 12 दिवसाची रोपं आपण तयार करून आपल्याला जर आपल्याला रोपच उपलब्ध नसतील तर पाण्यामध्ये सुद्धा आपण प्लास्टिकचा कागद वापरून त्या ठिकाणी अशा पद्धतीने रोपं तयार करू शकतो आणि ही रोपं परत वेळ आल्यानंतर चिखलणी करून व्यवस्थित आपण शेतामध्ये चिखलणी करून त्याच्यामध्ये त्याची लागवड करू शकतो. दापक पद्धतीचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आणि निश्चितपणे ही अतिशय फायदेशीर पद्धत आहे, आपत्कालीन पद्धत आहे. घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसतं. भात उत्पादक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत या 2 पद्धतींचा जर वापर आपण केला तर आपल्याकडून जो काही आपल्याला भीती असते की आपला हंगाम यातनं निसटून जाईल का काही, तर ते होत नाही आणि आपल्याला भात उत्पादन वाढलेलंच या ठिकाणी दिसून येतं. तर आज कृषी विद्या विस्तारवेत्ता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत पुण्याच्या ज्या आमच्या रेकनी ज्या मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आजोतीकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद सर. नेहमीप्रमाणे आपण आज जे सुधारित भात उत्पादन तंत्रज्ञानाच्या विविध पद्धती आहेत त्याच्यावर अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर विषयाचा आवाका फार मोठा आहे, तो एखाद्या तासात बसवणं तसं अवघड आहे, परंतु आपण ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सर विषयाची मांडणी केली. तरी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 या प्रशिक्षण मालिकेतील आज आपण डॉक्टर नरेंद्र काशीद, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ या मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर निश्चितच आपण केलेल्या मार्गदर्शनाचा सर्वच भात उत्पादक शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. तरी मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे पण मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी तथा संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांचे आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मार्गदर्शन लाभले, त्यांचे देखील मी या प्रसंगी ऋण व्यक्त करतो. त्याचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार सर यांचे सुद्धा या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासाळकर सर नेहमीच या आमच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभे असतात, त्यांचं पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. विभागीय विस्तार केंद्र पुणेचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर जे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत,
सरांचं नेहमीच या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बारीक लक्ष असतं. तरी सरांचे सुद्धा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आमचे दोन्ही सहभागी आयोजनामधील महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि किसान पुणे या दोन्ही आमच्या पार्टनर्सचं मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात जे सर्व शेतकरी बांधव ऑनलाईन माध्यमातून, किसानच्या माध्यमातून, झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, विभागीय विस्तार केंद्राच्या फेसबुक पेजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेलेले आहेत, त्या सर्व शेतकरी बंधूंचे, भगिनींचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे दोन्हीही सहकारी मित्र डॉक्टर विकास भालेराव, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील जोगदंड, उद्यान विद्यावेत्ता, दोघेही विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, या दोन्ही सहकार्यांचं देखील मी इच्छा करतो. त्यांच्या मदतीशिवाय कार्यक्रमात खूप कठीण होईल, अशक्य होईल. तरी मी या प्रसंगी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने आजचं सत्र संपलं असं जाहीर करतो. तत्पूर्वी उद्या दिनांक 19 जून संध्याकाळी 4 वाजता भातावरील रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर किरण रघुवंशी सर, भात रोगशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र लोणावळा, हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी या उद्याच्या सत्रासाठी देखील बहुसंख्येने उपस्थित राहायचे आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. धन्यवाद.